हॅलो हाय नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जा बायोस्कोप या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण करणार आहोत पंचक या चित्रपटाचा रिव्ह्यू. माधुरी दीक्षित नेने आणि श्रीराम नेने यांचा पंचक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि हा रिव्ह्यू करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर सर. कसा वाटलाय पंचक? मला असं वाटलं की बघ कसं ते माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी ज्या पद्धतीने चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी केली, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून केली, डिजिटल चॅनलवरनं केली, प्रीमियर केले, पुण्यामध्ये 3 प्रीमियर केले, मुंबईमध्ये 1 प्रीमियर केला, तर असं इम्प्रेशन पडतं ना की ह्या सिनेमामध्ये माधुरी दीक्षित आहे का. करेक्ट. कसं आहे, बकेट लिस्टमध्ये तिने काम केलं त्यावेळेला, म्हणजे बकेट लिस्टमध्ये माधुरीने काम करेपर्यंत खरं तर आहे ना तिथे करिअरला बरीच वर्ष झालेली. आता अगदी नेमकं सांगायचं ना, अबोधला याच वर्षी 40 वर्ष होत आहेत. 40 वर्षानंतर सुद्धा माधुरीने आपला फिटनेस, फॉर्म, लुक, लोकप्रियता, मीडियामधलं स्थान, सेंट्रल अट्रॅक्शन सगळं कायम ठेवलेलं आहे. पण सगळं कायम ठेवलं असताना मला असं वाटतं, आणि मला तुलाही वाटत असेल, की माधुरी दीक्षितने सिनेमामध्ये काम करणं मराठी चित्रपटामध्ये विशेषत्वाने काम करणं आवश्यक आहे. आता ह्या वेळेला तिने ज्या काही मुलाखती आपण तिच्या पाहिल्या त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे बऱ्याच स्क्रिप्ट आल्या आणि त्याच्यातून आम्ही ही निवडली. पण माझा असा थेट प्रश्न आहे की अनेक स्क्रिप्ट पाहिल्या तर माधुरीला त्याच्यामध्ये आपल्या पर्सनॅलिटीनुसार, आपल्या अभिनय क्षमतेनुसार, आपलं नृत्य कौशल्यानुसार आणि आपला जो लोकप्रियता आहे म्हणजे फॅन फॉलोअर्स आहे त्यांच्यासाठी एखाद्या मराठी चित्रपटामध्ये भूमिका करावीशी का वाटली नाही हे मी सुरुवातीला सांगेन. अगदीच. पण शेवटपर्यंत असं वाटत राहतं की आत्ता माधुरीचा कॅमिओ होतो की काय, किंवा आत्ता माधुरीची झलक दिसते. एक्झॅक्टली. म्हणजे मला असं वाटलं का कुठेतरी गेस्ट अपीअरन्स म्हणून एक्झॅक्टली आणि हुकमाचा पत्ता आपल्या समोर येईल. बरं कसं आहे माहिती ना, माधुरी ही मूळची कोकणातली, श्रीराम नेने यांचे सुद्धा नातेवाईक कोकणातही आहेत, अलिबाग, आमच्या अलिबागमध्ये पण आहेत. त्यामुळे मला असं वाटलं कोकणात ही सगळी गोष्ट कोकणामध्ये घडते. त्यामुळे मला असं वाटलं की अरे कोकण कन्येच्या रूपामध्ये किंवा कोकण स्त्रीच्या रूपामध्ये माधुरीचा एक पावणा कलाकार किंवा विशेष भूमिकेत माधुरी दिसते का, हे 137 मिनिटाच्या सिनेमामध्ये मला सुद्धा वाटलं. जी तुझी भावना आहे ती तिच्या चाहत्यांची नक्कीच आहे, पण माधुरी या सिनेमात नाही आहे. हा सिनेमा माधुरी दीक्षितने निर्मित केलेला आहे. आता जयंत जठार आणि राहुल आवटे यांची कथा आणि दिग्दर्शन आहे. त्यानंतर राहुल आवटेंचं पटकथा आहे, संवाद आहे, आणि जयंत जठार यांचं संकलन आहे. म्हणजे आता कशी कॉम्बिनेशन झालेलं आहे बघ. आता ही जी गोष्ट आहे, आता तुला तर माहिती आहे पंचक म्हणजे काय, तर आप्पांचं निधन होतं. ते खोत कुटुंबाचं घर आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे जी आपली एक ही आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे. तर त्यांचं निधन होतं आणि त्यावेळेला जे भटजी येतात ते भटजी विचारतात की नेमकी वेळ काय निधनाची. मग ती वेळ सांगितली जाते की 7:47 आणि 7 मग ते बघतात, अरे हे तर पंचक लागलं. पंचक लागलं म्हणजे ज्या कुटुंबातली एक व्यक्तीचं निधन होतं त्यानंतर त्या कुटुंबातल्या 5 जणांचं निधन होतं, ही समजूत आहे. आता त्यात तथ्य किती काय किती, पण ठीक आहे, अशा बऱ्याचशा समजुती आपल्या समाजामध्ये, म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धेचा खेळ. सिनेमाची सुरुवातच ह्या मुद्द्याने होते. त्यामुळे काय होतं, सिनेमाची सुरुवात हे शोकात्मक आहे. मग आपलं पण कुतूहल वाटतं की अरे आता काय होणार. आणि मग हे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कशा पद्धतीने मग तो गैरसमजाचा खेळ सुरू होतो. आणि मग त्याच्यामध्ये काही काही संकट येतात, जी संकटांची मालिका आहे. आणि त्याच वेळेला जो माधव आहे तो हे सगळं मानत नाही. म्हणजे हे चाली, परंपरा, सभ्यता, मूल्य सगळं ठीक आहे, परंतु ही जी अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा कशा पद्धतीने दूर करता येईल असा विचार करणारा विज्ञाननिष्ठ असा तो आणि त्याची मैत्रीण, की त्यांची मैत्री आहे पण अजून लग्न ठरलेलं नाहीये, लग्न झालेलं नाहीये. आणि मग त्याच्यातून ज्या गोष्टी घडतात, आणि अजून एक दुर्दैवाने अजून एक निधन, त्यांना असं वाटतं अरे बापरे खरंच हा पंचक आहे.
हा जो एक 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 वैचारिक संघर्ष आहे तो हसत खेळतपणे पण संपूर्ण सिनेमावरचा एक जो मूड आहे ना तो म्हणजे आपल्याला असे जे आपण त्याच्यात गुंतत अगदीच. आणि हाच मुद्दा होता की कथा पटकथा चित्रपटाची चांगली आहे, खिळवून ठेवतो चित्रपट. पण मला कुठेतरी असं वाटतं की 2 वयोगटाची व्यक्ती जेव्हा चित्रपट पाहायला जातात तेव्हा 50+ जो ऑडियन्स आहे तो चित्रपटाचा जरा जास्त आपल्याला वाटला. आता गंमत तुझ्या लक्षात आलेली आहे की गंमत अशी आहे की ज्या शोला आपण सिनेमा पाहिला तुला तर लक्षात आलेलं आहे की तू आणि मी काय म्हणत होतो की अरे 50+ ऑडियन्स मोठ्या प्रमाणामध्ये येत होता आणि आजच्या पिढीचा प्रेक्षक कमी येत होता. आता ह्याच्याकडे मी कसं बघतो आणि तू कसं बघतो याच्यामध्ये फरक कसा येतो. आता मी कसं बघतो हे पहिले सांगतो. मी असं बघतो की अरे की जे जो वर्ग होता तो माधुरीच्या त्या काळापासूनचा तिचा जो चाहता वर्ग होता तो चाहता वर्ग सिनेमाला आला की त्यांची पण आता वय वाढली. हा गंमत म्हणजे कसं माहिती ना की तुला लक्षात आलं असेल की पुढे आपल्या पुढे जे महिला प्रेक्षक बसलेले आहे त्यांच्यामध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी गप्पा का होते अरे ते चला हवाईदामध्ये माधुरी बघितली ना काल. तो ऑडियन्स कुठला होता जो माधुरीच्या बरोबर पूर्वापार कनेक्ट आहे असा. आता तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू असं आहे की तुझं जे जनरेशन आहे त्या जनरेशनला असं आहे की ही गोष्ट त्या जनरेशनला म्हणजे पंचक म्हणजे काय आजच्या डिजिटल पिढीला असं मी म्हणतो. मला असं वाटतं की पंचक म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे पण ते खरंच खरं आहे का किंवा ते खरंच इतकं खोटं आहे का की त्यात मिथ आहे किंवा त्याला उगाच फॅसिनेटेड करून ठेवलंय या सगळ्या गोष्टी आय थिंक यंगस्टरच्या मनात येऊ शकतात. पण मला असं वाटत होतं की वाटते ठीक आहे आपण संध्याकाळचा शो पाहिला त्यामुळे कदाचित ते हे असेल सकाळच्या शोला या चित्रपटाच्या तरुण वर्ग येईल कारण सिनेमा हा नेहमी तरुण वर्गच यशस्वी करतो. पण मला जे जाणवलं ते आपण दोघांनी मी तुझ्याकडे व्यक्त केलं तू त्याला सहमती दाखवली आणि आपण ते बोललोय. पण चित्रपटात कलाकारांचा अभिनय फार उत्तम आहे. मला एकच गोष्ट राहून खाते की चित्रपटाचं प्रमोशन हे व्हायला पाहिजे होतं तितकं चांगलं झालं नाही असं मला वाटतं. कारण का चित्रपटात गाण्यांचं प्रमोशन तितकं झालं नाही, चित्रपटात ट्रेलरचंही प्रमोशन तितकं झालं नाही आणि चित्रपटात जेव्हा इतके कलाकार असतात तेव्हा त्यांचे इंटरव्ह्यू होणं जे सतीश आळेकर, आदिनाथ कोटारे अशा पद्धतीचे म्हणजे भारती आचरेकर, इव्हन गणेश मयेकर किती एक कलाकार म्हणजे सांगायला गेलं मग तेजश्री प्रधान, आशिष कुलकर्णी, संपदा कुलकर्णी म्हणजे नावं घ्यायची झाली तर नुसती एक हे आहे. दिलीप प्रभावळकर तर आहेतच म्हणजे ते एक वेगळं. दिलीप प्रभावळकरचं जे कॅरेक्टर आहे ते राजेश खन्नाचं फॅन आहे, आनंद सिनेमाचा उल्लेख होता आणि ते कुठेतरी असं जिंदगी और मौत जो डायलॉग आहे आनंद मला तो कशा पद्धतीने हे करतात हे जे होतं ना म्हणजे स्टारकास्टच्या बाजूने जबरदस्त सिनेमा आहे हा. म्हणजे 2 पिढ्यांचे कलाकार चित्रपटामध्ये आहे. जे घर तू तर बघितलं की कशा पद्धतीने ते एकत्र कुटुंब पद्धती मग ते घर त्याचं अंगण त्या अंगणामध्ये तुळस मग ती वाडी मग विहीर आणि विहिरीच्या इथला दिवा हे जे सगळं म्हणजे ना या चित्रपटामध्ये कोकण आणि कोकणचं घर हे एक व्यक्तिरेखा म्हणून आलेलं आहे ह्याचा खास उल्लेख करायला पाहिजे. हो अगदीच. पण सगळं ठीक असताना जेव्हा एक मनात प्रश्न येतो की हवा तसा प्रतिसाद चित्रपटाला मिळत नाहीये तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती काम करेल. मला असं वाटतं ना की जसं माउथ पब्लिसिटी होईल तसं रिस्पॉन्स मिळत जाईल की एक वेगळ्या बाजूने जर बघितलं तर हा खऱ्या अर्थानं ना शुद्ध मराठी संस्कृतीचा, मराठी मनाचा, मराठी मातीतला मराठी चित्रपट आहे. म्हणजे मराठी सिनेमाला जशी गोष्ट असायला हवी तशी गोष्ट ह्या चित्रपटामध्ये आहे हे खरं. पण एक गोष्ट जी मला सांगायची वाटते म्हणजे बघा आपण स्टारकास्ट सांगितले म्हणजे आता सगळीच नावं सांगायला गेलं तर नंदिता पाटकर, दीप्ती देवी अशी सगळीच आहे. पण मला एक गोष्टी जरा आश्चर्य वाटलं किंवा कुतूहल वाटलं की ह्या एकत्र कुटुंबातली जी एक सून आहे तिचा नवरा हे ते मुंबईत राहतं आणि आता गावाला आलेलं आहे घरात ट्रॅजिडी झाल्यामुळे तर ती आहे ना गुजराती आहे, गुजराती भाषिक आहे. तर हा कुठेतरी समाजातला बदलता जो प्रवास आहे अर्थात तिचा जो नवरा आहे तो शेअर मार्केटमधलं सगळं ते काम हे करतो वगैरे आहे त्यामुळे त्याची बायको गुजराती दाखवली आहे का. म्हणजे मराठी चित्रपटामध्ये गुजराती भाषिक सून
हा आता एक मला असं वाटतं ना, हा एक बदल आहे. त्या बदलाकडे कोण कसं बघतं हे ज्यांनी त्यांनी आपापल्या प्रवृत्तीवर ठरावं. अगदीच. आणि चित्रपट पाहताना कुठेतरी असं वाटू शकतं की हा चित्रपट जुना वाटतोय का, कारण का तो खूप आधी शूट झालाय. तो आत्ताच्या काळात तुम्हाला असं वाटू शकतं की जरा त्याला ट्रीटमेंट थोडीशी वेगळी दिली, वेगळी ट्रीटमेंट दिली आहे. कारण का मुळात चित्रपटाच्या कथेचा जो गाभा आहे तो असा म्हणजे हे आहे, म्हणजे गंभीर आहे. त्या गंभीरतेला खेळकर खोडकरपणे मांडलं. म्हणजे मी तर तुला सांगतो की आम्ही 70च्या दशकामध्ये ऋषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, गुलजार यांचे जे चित्रपट पाहायचो ना, त्याची कुठेतरी ना अशी आठवण यायला लागली त्या एकूणच मांडणीतून. आणि हे चांगलं आहे. आणि चित्रपटामधलं अजून एक मला वैशिष्ट्य जाणवतं की पूजा गुप्तेचं DOP आहे, पण कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल की काळोखातली दृश्य ज्यावेळेला आपण टिपतं कॅमेरामन त्यावेळेला खरं तर जास्त लाइटिंग करावं लागतं. बरोबर. ते जी ह्या सिनेमामध्ये जी काळोखातली दृश्य आहे, तर मी असा विचार करतो की अरे जी म्हणजे किती त्याच्यावर वर्कआउट झालं असेल. संवाद मोजके आहेत, म्हणजे संवाद लेखनामध्ये पुन्हा कौशल्य दाखवलेलं आहे, मांडणीमध्ये कौशल्य दाखवलेलं आहे. पण तू म्हणते तसं की निर्मितीमध्ये बराच काळ गेल्यामुळे असंही इम्प्रेशन होण्याची शक्यता की अरे हा थोडासा मागचा सिनेमा तर नाही ना. करेक्ट. पण सिनेमाची गोष्ट ही सर्वकालीन आहे. पंचक आहे की नाही हे तुम्हाला चित्रपट पाहूनच कळेल. म्हणूनच या चित्रपटाला आम्ही देतोय. तर तुम्ही पंचक हा चित्रपट पाहिला का, आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागर अंकिता दिलीप ठाकूर सरांसोबत घेते तुमचा निरोप. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.